निवडणुका जाहीर झाल्यानंतर बारामतीमध्ये अजितदादांनी पहिली सभा घेतली आहे। या सभेमध्ये अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सोमेश्वर सहकारी कारखान्याबाबत ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा कारखान्याच्या सभासदांना होती। मात्र तसं न घडल्यास बारामतीतल्या सभेला आलेल्या सभासदांनी निघून जाणं पसंत केलंय। तसंच अजितदादांनाही त्यांचं भाषण आवर्त घ्यावं लागलं। अजित पवारांनी या सभेमध्ये सोमेश्वरच्या भ्रष्ट कारभाराची आकडेवारी उपस्थितांसमोर ठेवली। तसंच कारखान्यावर तब्बल 194 कोटी रुपयाचं कर्ज असल्याचंही अजित पवारांनी कबूल केलंय। या कर्जाच्या परतफेडीचं नियोजन केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मात्र गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर काय कारवाई करणार हे मात्र जाहीर केलं नाही। त्यामुळे अजितदादा संचालक मंडळाच्या कृत्यावर पांघरुण घालत असल्याचं सभासदांना लक्षात आलं। तसंच कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असताना गर्दी जमवण्यासाठी जेवणावळी आणि पेट्रोलसाठी उधळपट्टी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा राज्यात अग्रगण्य साखर कारखाना म्हणून गणला जात होता। परंतु गेल्या 5-7 वर्षात संचालक बोर्डाच्या आणि चेअरमनच्या अनागोंदी कारभारामुळे आणि भ्रष्टाचारामुळे चांगली चाललेली प्रगतीपथावर असलेली सहकारी संस्था आज मितीला ही अक्षरशः लिक्विडेशन मध्ये जाण्याच्या मार्गावर आहे। सोमेश्वर कारखाना आज मितीला जिल्ह्यात शेवटच्या नंबरला बाजाराला ही वस्तुस्थिती 2136 रुपये आजपर्यंत दिले। त्यातनं शासनाचे 305 रुपये वजा केले तर आम्हाला फक्त 1825 रुपये ही उसातनं रक्कम मिळालेली। कारखान्याच्या कार्यक्रमाला ह्याचे पेट्रोल, कारखान्याचं पेट्रोल, आजच्या रॅलीला कारखान्याचं पेट्रोल, जेवणाचा खर्च कारखान्याचा, हे सगळं जे सांगतात भ्रष्टाचार कारखान्यामध्ये झालेला नाही, तर हा सगळा पूर्ण भ्रष्टाचार अजितदादांच्या ह्याच्याखाली झालेला आहे। औरंगाबाद मतदान जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी 40 किलोमीटर परिसरात फिरून या रॅलीच्या माध्यमातून